मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये सध्या कॅप्टन्सी टास्क पूर्ण झाला. याच दरम्यान गुलीगत फेम सूरज चव्हाणने बिग बॉस मराठी सीझन जिंकण्याचा निर्धार केला आहे. सूरजने आपल्या हटके स्टाईलने प्रेक्षकांना आपलंसं केलं. झापूक झुपूकवाले त्याचे डायलॉग सर्वांनाच आवडतात. सूरजने आता घरातील सदस्यांना त्याचा पहिला मोबाईल कसा घेतला याबाबत सांगितलं आहे. अभिजित, पॅडी आणि संग्राम हे बसलेले असतात. त्यावेळी तो त्यांना म्हणतो, 1000 नाही तर 200 रुपये मिळायचे. पॅडी म्हणतो, बस एवढेच? किती वेळ काम असायचं? त्यावर सूरज, कधी पहाटेपर्यंत असायचं असं सांगतो. तेव्हा दिवस रात्र काम करून फक्त 200 रुपये मिळायचे असं पॅडी विचारतात. सूरज हो म्हणतो. सूरजने सांगितलं की आमचा मंगळवारी बाजार असायचा, तेव्हा दर आठवड्याचा पगार मिळतो. आठवड्याला 1200 रुपये कमवायचो. त्यावेळी सेकंड हँड मोबाईल घेतला, 2000 रुपयांचा विकत घेतला. डिस्प्ले गेला होता, कार्ड टाकलं, गोरेला ग्लास बसवली. माझी पहिला मोबाईल होता तो. त्यावेळी मी काय करायचो माहिती आहे का? आमच्या आईची साडी घ्यायचो आणि त्याची काच पुसत बसायचो. एक फडकं घेऊन त्यात गुंडळून ठेवायचो. नवीन वस्तू आली की किती आनंद असतो. थोडा वेळ फोन बघायचो आणि परत ठेवायचो. बिग बॉसच्या घरामध्ये गुलीगत फेम सूरज चव्हाणची जोरदार चर्चा रंगली आहे. त्याच्या वागण्यामुळे तो सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. आता मात्र कोणालाही न घाबरता हटके स्टाईलने सर्वांना गोलीगत चीत करताना दिसून येत आहे. धन्यवाद.